मागे तुम्ही पाहिलं असेल की आमचे काही महिला गेल्या होत्या किंवा 14 गावातले काही पदाधिकारी गेले होते किंवा आता काही गेलेले पदाधिकारी आले. हे एक क्षणापुरते काहीतरी विचार करून डोक्यात आणून तरुण पोरं असतात, काहीतरी डोक्यात विचार घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यावर पस्तावा होतो. असे बरेच प्रकार आमच्या कानावर येतात. मग ते सांगतात की दादा नाही, आम्हाला साहेबांच्या पुढे कुठे जाता नाही येत. जी मजा या पक्षात काम करायला आहे, तरुण रक्त आहे आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांना त्यांचे लिमिटेशन समजतात आणि आम्ही मोठ्या मनाने त्यांना प्रवेश देतो. परंतु जे कोणी पैसे नाहीच आहे ना, म्हणजे काय ते फक्त यंत्रणेप्रमाणे कार्यकर्त्यांना राबवत असतात, टास्क देत असतात आणि मग असे आमच्यासोबत काम केलेले जे तरुण पोरं असतात त्यांना गेल्यावर पस्तावा होतो की ज्या प्रकारे यांत्रिक पद्धतीने तिथे काम करावं लागतो. समजतं की खोटं बोलायला सांगत आहेत, खोटं हिंदुत्व गळ्यात मारत आहेत, खोट्या गोष्टी बोलायला लावत आहेत, ते पटत नाही ते पोरांना. मग ते येतात, त्याला आम्ही यांत्रिक बोललो. मी काय बोललो आता, ते दोघे फोडत आहेत, फोडू दे. असं नाही बघा, कोणताही पक्ष आज सतत 24 तास आपला पक्ष वाढवेल कसा किंवा त्याचा विस्तार कसा होईल हाच विचार करत असतो आणि आम्ही त्या विचाराने चालत असतो. निवडणुका काय आपल्याकडे कमी नसतात, दर 6-8 महिन्यात येत असतात. परंतु सध्या काय काही निवडणुका टप्प्यात दिसत नाही, तरी एवढे पक्षप्रवेश होत आहेत आणि या प्रकारे उत्साह आमच्या पोरांमध्ये दिसतोय, सहकार्यामध्ये दिसतोय. एक चांगली गोष्ट आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीने. लोकांना हे कळतं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आश्वासनं दिली होती तेच आता आमच्या पेट्रोलमध्ये 20% ऊसाचा रस ओतत आहेत. त्यांनीच आमची बाकीचं जगणं मुश्किल केलेलं आहे हे समजायला लागलं आणि त्या याच्याने लोक कुठेतरी आसरा किंवा एक चांगल्या भावनेने येत आहेत. तरुणांबद्दल जो ओढा आहे किंवा ओढ आहे या पक्षाबद्दल ती काही नवीन नाही आहे. मान्य राजसाहेबांबद्दल जी ओढ आहे तीच आहे आणि त्याच्यामुळेच येतं. ती नव्याने जेनजी वगैरे चालू आहे त्याचं काही नाही आहे. परंतु एक समाधानाची बाब जी आता दिसली या जेनजींच्या आंदोलनामध्ये की पोरं प्लॅटफॉर्मवर येऊन बोलायला लागले. त्यांना राजकारणाची समज आहे की नाही असं वाटायचं, त्यांना राजकारणाची समज आहे, कायदा किती ताणायचा याची त्यांना समज आहे. त्याच्याने प्रेरित होऊन काही पोरं अजून त्या टाईपची पोरं मनसेत पण येतात. कारण त्यांना अजून एक गोष्ट समजलेली आहे की प्रत्येक गोष्ट जर आपल्या आयुष्याचा भाग, एखादी गोष्ट, एखादी घटना राजकारण डिसाईड करत असेल तर आपण चांगल्या राजकारणात जायलाही हवं आणि त्या अनुषंगाने पोरं येत असतात. हो निश्चित. पहिली गोष्ट म्हणजे हा वैद्यकीय कक्ष जो आम्ही काढला आहे तो आमच्या हर्षद पाटील किंवा राहुल कामतसाहेब आणि इतर आमचे पदाधिकारी त्यांच्या डोक्यात हा विषय आला कधी. शास्त्रीनगरला जी घटना झाली, डॉक्टर लोकांना मारहाण झाली, तिथे त्या पेशंटचे हाल झाले, दोन्ही बाजू बोलतो आहे आम्ही की या दोन्ही गोष्टी घडायला नको. कुठेतरी एक चांगला समन्वय असायला पाहिजे, आपल्या नागरिकांना चांगली सेवा मिळायला पाहिजे. ती एक संकल्पना यांच्या डोक्यात आली आणि त्याला आम्ही आज मूर्त स्वरूप दिला आणि ती कार्यकर्त्यांनी जाहीर केली. त्याच्यात काय आमच्या पक्षातले पदाधिकारीच आहेत असं नाही, काही डॉक्टर्स आहेत जे स्वतःहून समोर आलेले आहेत, काही नर्सेस आहेत ज्यांनी आज प्रवेश पण केला, काही अशी सेवा द्यायला तयार आहेत. त्यामुळे एक चांगली पॉझिटिव्ह बाजू घेऊन आम्ही चाललो आणि एक चांगली ही टीम तयार होईल. निश्चितच ह्या अशा युवकांना माझं एकच सांगणे आणि त्यांना पटलेलं आहे बऱ्याचशा युवकांना की नुसता फेसबुक किंवा नुसते लाईक्स किंवा रील बनवून काही होत नाही. तर तुम्ही जर ह्या प्रक्रियेचा भाग झाला नाहीत तर हे राजकारणीच सगळ्या गोष्टी ठरवत आहेत. तुम्ही काय खायचं, कुठे जायचं, काय फिरायचं, काय हवा घ्यायची, कुठलं पाणी प्यायचं. आणि जर ह्या गोष्टी राजकारणात ठरत असतील तर सकारात्मक राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे आणि ती कुठेतरी पोरांना जाण झाली आहे या आणि त्या अनुषंगाने ते येत आहेत. अर्थातच आमचा पक्ष मनसे हा तरुणांचा पक्ष आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त ओढा काही पोरांना असं वाटतं आहे की बाबा आपण राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे, तर ते पक्षात येते. सर एक राजकीय पैसे नाही नाही, मी आमच्या सहकार्याने आम्हाला विनंती वजा सूचना केली की एक पक्षाचं मोठं कार्यालय बनवायला पाहिजे. बोलू बनवू आपण, आपला मेहनतीचा पैसा आहे. काय बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आमच्या पक्षाला डोनेशन देत नाही, त्या अनुषंगाने बोललो आमच्या पद्धतीने आम्ही बनवू. मग त्यांना एक दिलासा दिला आणि परिस्थिती सांगितली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.